रन, आय रन, आयरन मी धावतो, आयरन मी धावतो. दुसरं वाक्य घ्या. वी रन, आम्ही आयरन मी धावतो, वी रन आम्ही धावतो. नंबर 3 यू रन, तू धावतो, रन तू धावतो. नंबर 4 सी रन, ती धावतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आपण अशा पद्धतीने बघू शकतो. विचारता आणि क्रियापदाची पहिले आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस P1 प्लस ऑब्जेक्ट. तर त्याचं उदाहरण म्हणून आपण घेतलं आयरन मी धावतो, वी रन आम्ही धावतो, यू रन तू धावतोस, सी रन ती धावते. तर अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंट टेन्स तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेला आहे असं आपण गृहीत धरू. आणि त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स बघू. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट याला आपण 1 नंबर दिला, याला आपण 2 नंबर दिला. सिंपल पास्ट, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. साधा भूतकाळ या घडून गेलेल्या क्रिया असतात. त्याचं उदाहरण म्हणून आपण बघू. काय पाहू करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप, करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. मग आय बाउट, आय बाउट पहिलं वाक्य बघा. आय बाउट, आय बाउट अ बुक, आय बाउट अ बुक, आय बाउट अ बुक मी पुस्तक विकत घेतले, मी पुस्तक विकत घेतले, मी पुस्तक विकत घेतले. हे पहिलं वाक्य. हे बघा क्रियापदाचे हे दुसरे रूप आहे. बाय, BUY, बाय म्हणजे विकत घेणे. BOUGST हे दुसरं रूप आणि तिसरं रूपचा BOUGST पाऊट. बाय, बाउट, पाऊट असे ही क्रियापदाचे 3 रूप. आता दुसरं उदाहरण बघू. फास्ट टेन्सची सुद्धा वाक्य बनवू शकतो. आता बघा ही म्हणजे तो, गेट म्हणजे खाल्ले. तर ही क्रियापदाचे दुसरे कोणत्या क्रियापदाचे दुसरे रूप आहे? तर ही क्रियापदाचे दुसरे रूप आहे ईट. EAT, इट म्हणजे खाणे. ईट, एट, ईटन असे ही क्रियापदाचे 3 रूप आहेत. तर आता तुमच्या हे दोन्ही काळ लक्षात आले.
सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि त्याचबरोबर सिम्पल पास्ट टेन्स. आता आपण सिम्पल फ्युचर टेन्स बघू. नंबर 3 सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. तर या साध्या भविष्यकाळाचं सुद्धा तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं होतं मी. कर्ता अधिक शाल विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म, अशा पद्धतीनं हे वाक्य तुम्हाला सांगितलं होते. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा. आय शाल लिसन अ स्टोरी. आय शाल लिसन अ स्टोरी. आय शाल लिसन अ स्टोरी. मी कथा ऐकेन. मी कथा ऐकेन. नंबर 2 याच्यासमोरच घेऊ आपण. नंबर 2 वी शाल लिसन अ स्टोरी. आम्ही कथा ऐकू. वी शाल लिसन अ स्टोरी. हे बघा, शाल ही जे सहाय्यकारी क्रियापद आहे, तर हे सहाय्यकारी क्रियापद हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. तर हे आय आणि वी ह्या 2 कर्त्यासोबत वापरलं जातं आणि बाकीच्या इतर सर्व कर्त्यासोबत तुम्ही विल वापरू शकता. किंवा तुम्ही ह्या शालचा उपयोग आताच्या काळामध्ये मागं पडलेला आहे, तर प्रत्येक वेळेस विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. त्याच्यामुळं आय विल लिसन अ स्टोरी किंवा वी विल लिसन अ स्टोरी असे जरी वाक्य तुम्ही बनवलं तरी वाक्य चुकत नाही. तिसरं उदाहरण घ्या. ही विल लिसन अ स्टोरी. तो कथा ऐकेन. तो कथा ऐकेन. त्याच्यानंतर नंबर 4 सी विल लिसन अ स्टोरी. सी विल लिसन अ स्टोरी. ती कथा ऐकेन. सी विल लिसन अ स्टोरी. अशा पद्धतीनं सिम्पल काळ जे आहेत, तर ही सिम्पल किती आहेत? 3. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. ह्या तिन्ही काळातले वाक्य तुम्ही आता चांगल्या पद्धतीनं आत्मविश्वासानं बनवू शकाल अशी मला खात्री आहे. जरी तुम्हाला कुठली काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की मी या ठिकाणी समजू शकले नाही, तर मी त्या पद्धतीनं तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या जे काही समजलेला भाग नाही तर तो मी सांगेन. तर तुम्ही यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.